छत्रपती संभाजीनगरमध्ये काल राडा करणाऱ्या दिव्या मराठे यांनी उपोषण सुरू केलंय। प्रभाग क्रमांक 20 मधून उमेदवारी न मिळाल्याने दिव्या मराठे प्रचंड संतापल्या होत्या। अतुल सावे आणि भागवत कराड या ज्येष्ठ नेत्यांवर त्यांनी नाराजी देखील व्यक्त केली होती। स्वीकृत नगरसेवक पद देणार असं बॉन्ड पेपरवर लिहून द्या असं दिव्या मराठे यांनी म्हटलेलं आहे। लेखी आश्वासन मिळाल्याशिवाय उपोषण सोडणार नाही असं दिव्या मराठे म्हणतात। उपोषणाला बसलेल्या दिव्या मराठेंचा ठाम निर्धार आपल्याला पाहायला मिळतोय। छत्रपती संभाजीनगरमधल्या नाराज नगरसेवकांच्या नाराजीला दिव्या मराठे यांनी काल वाचा फोडली आणि त्यानंतर जे झालं ते आपण सगळ्यांनी पाहिलंय। आपले प्रतिनिधी कृष्णा केंडे आपल्याला या सगळ्या संदर्भात अधिक अपडेट देतील। कृष्णा, काल दिव्या मराठे यांचा संताप, त्यांचा त्रागा आपण सगळ्यांनी पाहिला। आता त्या उपोषण करतायत, काय त्यांची मुख्य मागणी आहे आणि खरंच त्यांना असं लेखी आश्वासन मिळू शकतं का स्वीकृत नगरसेवक पदाचं? प्रज्ञा, या केवळ दिव्या मराठेच नाही तर या वर्षा साळुंके आहेत आणि या चव्हाण आहेत, म्हणजे प्राप्ती चव्हाण आहेत। या तिघीही या ठिकाणी उपोषण करतायत सकाळपासून आणि त्यांचं म्हणणं आहे की त्यांनी आयुष्यातले अनेक वर्ष भाजपासाठी खर्ची केले, मात्र ऐन तिकीट देण्याची ज्यावेळेस वेळ आली त्यावेळेस त्यांनी पक्षावरची त्यांची निष्ठा लक्षात घेतली नाही असा त्यांचा आरोप आहे। काल आपण पाहिलं की दिव्या मराठे यांनी याच भाजपाच्या प्रचार कार्यालयात खूप मोठा संताप व्यक्त केला होता। त्यांची समजूत काढली का, त्यांना कोणी काल भेटलं का, किंवा त्यांचा हा निर्धार का केलाय? खरं तर 11 मेंबर हे कॉक मेंबर असतात आणि त्यामध्ये ज्या पक्षाचे उमेदवार अधिक निवडून येतात त्यांना एका 11 म्हणजे नगरसेवकापाठी एक कॉक मेंबर अशा पद्धतीचा त्याचा भाग असतो आणि यांचं म्हणणं आहे की आता जे भाजपाच्या वाट्याला येतील ते बॉन्डवरती लिहून द्या। वर्षाजी, तुम्ही मला सांगा की तुमची काय नाराजी आहे आणि तुम्ही देखील उपोषण करतात? मी प्रभाग क्रमांक 10 मधून सर्वसाधारण महिलांमध्ये अर्ज दाखल केलेला होता इच्छुक उमेदवार म्हणून। त्या ठिकाणी कोर कमिटीमध्ये सर्वानुमते माझं 99% फायनल पण झालेलं होतं, परंतु शेवटचे काही तास नगरसेवक असलेले संजय चौधरी यांच्या बायकोला ते उमेदवारी देण्यात आलेली आहे। उपोषणावर तुम्ही ठाम आहात? उपोषणावर ठाम आहे मी। मागणी काही नाही, जी उमेदवारी दिलेली आहे माझ्या जागेवरती रद्द करावी यांनी। तुम्ही अर्ज भरलाय? मी अर्ज भरलेला आहे। अपक्ष की भाजपकडून? दोन्ही भरलेले, भाजपकडून पण भरले, अपक्ष पण भरलेला। तुम्हाला बी फॉर्म नसेल ना मिळाला? बी फॉर्म नाही मिळाला, पण अपक्ष मी भरलेला आहे। ठीक आहे, तुमची काय मागणी आहे? मी दिव्या मराठे, मी प्रभाग क्रमांक 20 मधून सर्वसाधारण महिलांमधून मागणी केलेली होती। तर माझी आताची भूमिका काय? आताची भूमिका आहे ते जे उमेदवारी जाहीर केलेली ती रद्द करण्यात आली आणि त्या जागेवर माझी एकनिष्ठ पदाधिकारी असेल तिला देण्यात यावी। पण तुम्हाला अपक्ष म्हणून भाजपने पाठिंबा द्यावा? नाही, माझा विषय नाहीये हा, माझी मैत्रिणीने भरला असेल फॉर्म तर तिला द्यावा। ठीक आहे, तुमची काय मागणी? तुम्ही कुठून इच्छुक होता? मी प्रभाग क्रमांक 3 मधून प्राप्ती संदीप चव्हाण सर्वसाधारण महिला म्हणून फॉर्म भरलेला होता आणि माझ्या जागेवर दुसरं कुणीही तिथं नव्हतं आणि त्यामुळे त्यांनी मला उमेदवारी द्यायला पाहिजे होती, पण माझ्या जागेवर त्यांनी एका कार्यकर्त्याच्या बायकोला उमेदवारी दिली आणि माझी एवढीच मागणी आहे की ज्या व्यक्तीला उमेदवारी दिली त्यांची उमेदवारी कॅन्सल करण्यात यावी। ठीक आहे, उपोषण कधी मागे घेणार? जोपर्यंत आमच्या सगळ्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आमची मागणी की आमच्या जागेवर आमच्या सोबत अन्याय झालेला आहे आणि तुम्ही आम्हाला न्याय द्यावा। स्वीकृत नगरसेवक करावं? नाही, अजून ते नाही। तुमचं म्हणणं आहे स्वीकृत नगरसेवक करावं? ते आता सगळे वरिष्ठ येतील, बोलतील, सावे साहेब, कराड साहेब, मग आम्ही बोलू। ठीक आहे, तुमची मागणी काय? कधी उपोषण मागे घेणार? जेव्हा ती माझी उमेदवारी दुसऱ्याला दिलेली आहे ती जेव्हा मागे घेतली तेव्हा मी उपोषण मागे घेईल। ठीक आहे, या 3 महिला आहेत आणि हे भाजपाचं प्रचार कार्यालय आहे। प्रचार कार्यालयामध्ये त्यांचं उपोषण या ठिकाणी सुरू आहे आणि त्यांचं म्हणणं आहे की जोपर्यंत त्यांच्याऐवजी ज्यांना कुणाला उमेदवारी दिली आहे ती मागे घेण्यात यावी आणि काहींचं म्हणणं असं आहे की बॉन्ड पेपरवर स्वीकृत सदस्य म्हणून लिहून देण्यात यावं आणि त्यासाठी हे छत्रपती संभाजीनगरच्या भाजपाच्या प्रचार कार्यालयामध्ये 3 महिलांचं उपोषण सुरू आहे। छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याच्या खाली त्या या ठिकाणी उपोषणाला बसलेल्या आहेत आणि सुरुवातीला दिव्या मराठे बसलेले होत्या, आता अन्य 2 इच्छुक महिला देखील उपोषणकर्त्या म्हणून त्यांच्या उपोषणात सहभागी झाल्या आहेत आणि त्यांच्या तिघींच्याही मागण्या एकच आहेत।
त्यांच्या मागण्या मान्य होतात का आणि या सगळ्यामध्ये अतुल सावे आणि भागवत प्रज्ञा. कराड कशी मध्यस्थी करतात याकडे लक्ष असेल. कृष्णा, धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी आणि संवाद साधला त्याबद्दल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.